बातमीपत्राची सुरुवात एका महत्त्वाच्या घडामोडीनं। सुनील टिंगरे यांची नाराजी दूर झाल्याचं आता कळतंय। भविष्यात सुनील टिंगरे पक्षात त्यांना सन्मान दिला जाईल असं देखील म्हटलं गेलंय। पक्षातील नाराजांवरती पडदा टाकण्यात पार्थ पवार हे यशस्वी झाल्याचं आता पाहायला मिळतंय। पक्ष माझा सन्मान राखेल असं सुनील टिंगरे देखील म्हणाले आहे। एकंदरीतच काल राष्ट्रवादीच्या पुण्यातील कार्यालयामध्ये एकंदरीतच गोंधळ आपण पाहिला होता आणि यामध्ये काकडे आणि टिंगरे या दोघांमध्ये उमेदवारी अर्ज भरण्यावरून सगळीकडे रोष पाहायला मिळत होता। कुणी नाराज होतं तर कुणी इच्छुक होतं आणि सगळ्यांनी आपली नाराजी बोलून दाखवली होती। अशामध्ये काकडे हे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार असल्याचं सांगितलं जात असताना आता टिंगरे नाराज झाल्यानंतर पार्थ पवारांना त्यांची नाराजी दूर करण्यात यश आल्याचं कळतंय। या संदर्भात अधिकची अपडेट जाणून घेऊयात। आपले प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे आपल्या सोबत जोडले गेलेत। अजिंक्य, नाराजी दूर झाली असं कळतंय, नेमकं चर्चेमध्ये काय झालं आणि कशा पद्धतीने पार्थ पवार यशस्वी झाले? अगदी बरोबर आहे। खरं तर काल सुनील टिंगरे आणि विक्रम काकडे यांच्या दोघांचे अर्ज भरले गेले होते आणि सुनील टिंगरे ही विधान परिषदेची निवडणूक लढवण्यावर ठाम होते। त्यांना विश्वास होता की पक्ष मला संधी देईल। मात्र काल विक्रम काकडे यांचं नाव समोर आलं। विक्रम काकडे यांचा तातडीने पक्षप्रवेश झाला। त्यानंतर सुनील टिंगरे नाराज होते अशी चर्चा होती आणि त्यांनी ते त्यांच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून बोलून देखील दाखवलं होतं। आज सकाळी पार्थ पवारांनी विक्रम काकडे आणि सुनील टिंगरे यांना समोरासमोर बोलवून घेतलं। जवळपास 2 तास या सगळ्या तिघांमध्ये चर्चा झाली आणि त्यानंतर आता सुनील टिंगरेंची नाराजी दूर केली असल्याचं सध्या सांगितलं जात आहे आणि भविष्यात पक्षामध्ये सुनील टिंगरे यांचा सन्मान राखला जाईल असा देखील शब्द पार्थ पवार यांनी सुनील टिंगरे यांना दिल्याचं सध्या कळतंय आणि सुनील टिंगरेंची नाराजी दूर झालेली आहे। जे राष्ट्रवादीमध्ये या विधान परिषदेच्या निवडणुकीवरून जो पेच निर्माण झाला होता तो पेच कुठेतरी आता कमी झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आणि विक्रम काकडे हेच आता राष्ट्रवादीचे विधान परिषदेचे अधिकृत उमेदवार असतील हे देखील आता स्पष्ट झालेलं आहे। अजिंक्य, थोडंसं थांबवतेय, तुम्हाला एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर येते, आपल्याला ती देखील जाणून घ्यायची आपल्याकडनं। या संदर्भातले अपडेट्स तर जाणून घेतच राहू।